ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या ह्या नित्य साप्ताहिक प्रातःकालीन मंगलारती आणि भागवतम क्लासमध्ये। तर ग्रंथराज श्रीमद भागवतम आपला प्रातःकालीन सत्रामध्ये पहिला स्कंद सुरू आहे, अध्याय दुसरा। आज आपण पाहणार श्लोक 37। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यास तथो जयमुदीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय हो। हरे कृष्णा। ग्रंथराज श्रीमद् भागवतम स्कंद पहिला अध्याय दुसरा श्लोक 37। मी म्हणेन माझ्या मागून तुम्ही रिपीट करा। रजस्तमहाप्रकृतया समाशीला भजन्ति वै पितृभूत प्रजेशादीन् श्री ऐश्वर्य प्रजेप्सवः
श्री ऐश्वर्य प्रजेप्सवः रजस्तमः प्रकृतयः समशीला भजन्ति वै पितृभूत प्रजेशादीन् श्रिया ऐश्वर्य प्रजा इप्सवः प्रजा इप्सवः। भाषांतर। रजः रजोगुण, तमः तमोगुण, प्रकृतया या मनोवृत्ती से, समाशीलाः त्याच वर्गातले, भजंती बसतात, वय वास्तविकपणे, पितृ पूर्वज, भूत अन्यजीव, प्रजेशादीन विश्वाच्या शासन कार्याचे नियंत्रक, स्त्रिया धन ऐश्वर्य संपत्ती आणि शक्ती, प्रजा संतान इप्सवः यांची इच्छा करणारे। भाषांतर। जे लोक रजोगुणी आणि तमोगुणी आहेत ते पितरांची, इतर जीवांची आणि विश्वातील कार्याचे संचालक असणाऱ्या देवतांची उपासना करतात। कारण ते स्त्रिया संपत्ती शक्ती आणि संतान असा भौतिक लाभ व्हावा या इच्छांनी प्रवृत्त झालेले असतात। रजस्तमः प्रकृतयः समशीला भजन्ति वै पितृभूत प्रजेशादीन श्री ऐश्वर्य प्रजेप्सवः। जे लोक रजोगुणी आणि तमोगुणी आहेत ते पितरांची, इतर जीवांची आणि विश्वातील कार्याचे संचालक असणाऱ्या देवतांची उपासना करतात, कारण ते स्त्रिया संपत्ती शक्ती आणि संतान असा भौतिक लाभ व्हावा या इच्छाने प्रवृत्त झालेले असतात। तात्पर्य बाय हिज डिवाइन ग्रेस एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय हो। मनुष्य भगवत धामात जाण्यास खरोखर इच्छुक असेल तर कोणत्याही वर्गातील देवतांची पूजा करण्याची गरज नाही। भगवद्गीतेत 7.20 ते 23 मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की जे भौतिक लाभाची कामना करतात ते भिन्न भिन्न देवतांची उपासना तात्पुरत्या लाभाकरता करतात। भगवत कृपा। 700 श्लोकातनं तो श्लोक उघडला जावा, ह्याला म्हणतात भगवत कृपा। आणि कृपेविना भक्ती नाही। काय टॅग लावून ठेवला नव्हता, नाही हे वाचलंही नव्हतं, आजचा कुठचा श्लोक होतो तोही मला माहित नव्हता। तर ह्या श्लोकामध्ये काय म्हणतात बघा, 7.20 मध्ये कामस्ते ते ऋतज्ञाना प्रपद्यन्ते अन्य देवता तम तम नियममास्ताय प्रकृत्या नियता स्वयः। ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे ते अन्य देवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधी विधानांचे पालन करतात। बस हे असेच ह्या ज्या अनुभूती आहेत ना, ह्याच मला प्रेरणा देतात। किती प्रॉब्लेम्स आयुष्यात असले तरी काय करावं, हे प्रचार कार्य अविरतपणे करत राहावं लक्षात। आणि ह्या अनुभूती दिव्य असतात, खरोखर दिव्य असतात। आणि भगवंत हेच दाखवून देतात ह्याच्यातनं की ही इज रेसिप्रोकेटिंग विथ अस। आपण इतुशी जरी भक्ती केली तरी भगवंत आपल्याला प्रतिसाद देताना लाखो पटीनं देतात। तर ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात। त्यांच्या स्वभावानुसार करतात ते, त्यांचा दोष नाही येतो, कारण त्यांचा स्वभाव तो अनेक काळाच्या कशापासून बनलेला आहे, कर्म आणि विकर्माचं जे परिपाक आहे आणि अकर्म ह्याच्या मिश्रणातून तो बनलेला आहे। परंतु असे लाभ अल्पज्ञ लोकांकरता असतात। हे लाभ कोणाकरता असतात? जे अल्पज्ञानी म्हणजे मूढमती मूर्ख लोक आहेत त्यांच्यासाठीच असतात। आपण भौतिक उपभोगाची कामना वाढवण्याची इच्छा कधीही करू नये। भौतिक सुखे तेवढ्यापुरती स्वीकारावी की ज्यामुळे जीवनाच्या अगदी आवश्यक त्याच गरजांची पूर्ती होईल। प्राणवायूच्या ह्याच्यामध्ये हे आपण सविस्तर तत्वज्ञान मागच्या सोमवारी अभ्यासलं। प्राणवायूचं रक्षण करण्यासाठी आपण काय करावं,
जे काय उदरनिर्वाह साधन जे सहजगत्या साध्य आहे ते करावं, उगाच आटापिटा करू नये. आणि ह्या देहाचं रक्षण आणि त्याच्यामध्ये ह्या देहामध्ये प्राण धारणा कशी राहील जेणेकरून आपल्याला काय करता येईल, भगवंतांची चांगल्या पद्धतीनं सेवा भक्ती करता येईल, हीच कामना हृदयामध्ये प्रत्येक क्षणी असावी. भौतिक सुखे तेवढ्यापुरतीच स्वीकारावी की ज्यामुळे जीवनाच्या अगदी आवश्यक त्याच गरजांची पूर्ती होईल. त्यापेक्षा कमी किंवा अधिक भौतिक सुखांची आवश्यकता नाही. म्हणजे कमी असता कामा नये आणि अधिकही असता कामा नये. आपलं प्रपंच चालेल आणि आपलं जे मूळ ध्येय आहे जीवनातील भगवंताची भक्ती आपल्याला सुदृढपणे करता येईल ती असावी. कारण काल एक मी गौर गोपाल प्रवीणचा व्हिडिओ पाहत होतो, मराठी काय ते थुकुरटवाडी आणि चला हवा येऊ द्या त्या प्रोग्रामला ते आले होते. तर त्यांना भाऊ कदमनी प्रश्न विचारला की माणूस मोठा की पैसा मोठा. काय प्रश्न विचारला, माणूस मोठा की पैसा मोठा. खूप सुंदर उत्तर दिलं त्यांनी. ते म्हणाले तुम्ही श्वास घेताय बरोबर की नाही, तुम्ही श्वास घेताय. तर म्हणाले हो श्वास घेतोय. तर म्हणाले आता मोठ्यानं श्वास घ्या. बर, मग आता मला सांगा म्हणाले की हा जो श्वास घेताय हा श्वास तुमच्या जिवंत राहण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे, बरोबर आहे. तर मग आता तुम्ही श्वास घेताय 24 तास, तर तो श्वास घेताना तुम्ही तुमचा प्रपंच, तुमची बायका मुलं, तुमचं व्यवसाय नोकरी किंवा तुमचं मनोरंजन किंवा तुमच्या शरीराची सुदृढता ठेवण्यासाठी आवश्यक असलेले व्यायाम, ह्या गोष्टी करायला जर तुम्ही म्हणलेत मला वेळ नाही, मी काय करतोय, श्वास म्हणजे प्राण आहे, श्वास म्हणजेच जीवन आहे असं म्हटलं चालेल का. श्वास जगण्यासाठी खूप आवश्यक आहे निश्चित, पण त्याचबरोबर इतर ज्या गोष्टी आहेत त्या पण काय आहेत, आवश्यक आहेत, बरोबर की नाही. आपली रिलेशन्स, आपली आध्यात्मिक साधना, आपला प्रपंच, आपला व्यवहार, आपलं समाजातील उत्तरदायित्व, आपले समाजातील ऋण जे असतात ती, आणि समाजासाठी आपण करत असलेले प्रयत्न आणि स्वतःच्या काळजी घेण्यासाठी करत असलेले प्रयत्न. जसं श्वास आपण 24 तास घेत असतो, पण तो घेत असताना आपण ह्या इतरही गोष्टी करत असतो, तसंच पैसा हा जगण्यासाठी काय आहे, अतिशय आवश्यक आहे. पण 24 तास पैसा 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 करून काय लाभ होणार आहे का. जसं काही 24 तास आपण श्वास घेतोय श्वास घेतोय श्वास घेतो असं म्हणतो का. श्वास हे जीवनासाठी आवश्यक आहे, पण श्वास आपण कळत नकळत घेत असतो. तसंच पैसा सुद्धा जरी जीवन जगण्यासाठी आवश्यक असला तरी तो कमवत असताना इतर ज्या गोष्टी आपल्या ज्या त्याच्यापेक्षा पण जीवन आवश्यक आहे त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. जसं की माणूस की पैसा, याच्यामध्ये श्रेष्ठ कोण. पैशाला निश्चित महत्व आहे, नाही असं नाही. जीवनात पैसा नसेल तर आपण काही करू शकत नाही, खरंच काय करू शकत नाही. मग आपण आता जे 24 गुरु अभ्यासतोय तसं दत्तात्रय महाराजांसारखं बाहेर पडायचं, मग काय बिघडत नाही. पण ती आपली योग्यता नाही, पात्रता नाही आणि क्षमता पण नाही. भगवंताच्या कृपेने एक दिवस येईल निश्चित, जर ह्या प्रवाहामध्ये आपण राहिलो. म्हणून ते 11व्या स्कंदामध्ये सांगितले ना भगवंताने, अंतिम उपदेश आहे तो. म्हणजे जो आता भजन केलाय, ज्यानं गीता, भागवत, रामायण, महाभारत, उपनिषद, पुराण अभ्यासली आहेत आणि आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जो काय करतोय, खूप सुंदर अशी भक्तिमय तपश्चर्या करतोय, त्याच्यासाठी काय आहे ते उपदेश आहे. आणि ते उपदेश त्यांच्यासाठीच आहेत की जे अत्यंत कठीण अशा प्रकारची भगवंतांची उपासना, तपश्चर्या, भक्तिमय जीवनातून करता आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि आपली लालसा असली पाहिजे. प्रभूजी जसं परवा म्हणत, प्रभूजी ऐकताना खूप छान वाटतंय 24 गुरूंचे उपदेश, पण असं खरंच नक्की झालं असं खूप बरं झालं असं म्हटलं. होईल, आपण इच्छा धरली पाहिजे हृदयामध्ये, एक ना एक दिवस होईल. आपल्याला कुठं माहित होतं की आज ज्या स्तरावरती आपण भक्तिभावाच्या आहोत, जे काय थोडेफार आहोत, त्या स्तरावरती आपण असतो का. जर प्रभुपादांची कृपा झाली नसती, गुरु वैष्णवांची कृपा झाली नसती, आपण त्या स्तरावरती तरी असतो का. निश्चित नाही ना. मग जसं हे श्रवण करत जाऊ तसं तसं हळूहळू काय होईल, एक एक पैलू आपल्यामध्ये भगवत कृपेने आणि गुरूंच्या कृपेनं विकसित होत जातील.
तर इथं महत्वाचं काय आहे की भौतिक सुख जी आहे ती कमी किंवा अधिक यांची आवश्यकता नाहीये, जे पुरेशा प्रमाणात असावे. पुरेशा प्रमाणात. आपल्यामध्ये म्हण आहे बघा, काय, चादर पाहून पाय पसरावे, बरोबर की नाही. आपल्याला भगवंताच्या कृपेने जर चादर जरा मोठी मिळाली तर जास्त पाय पसरू शकता. तुम्ही पसरू शकता की नाही? पसरू शकता. युधिष्ठिर महाराज ज्याला सम्राट झाले पृथ्वीचे, तेव्हा ते साधू वस्त्र घालून वनवासात जसे भटकंती करत होते अज्ञातवासात, तसे त्या वस्त्रामध्ये राजसिंहासनावर बसत होते का येऊन? नाही. ते राजवस्त्र परिधान करून त्यांच्या दासी, सेवक, सेविका यांच्या सगळ्याकडनं ते काय करत होते? सेवा घेत होते. पण ती सेवा घेत असताना त्यांच्या हृदयात कुठे असं नाही आलं की मी आता काय आहे, सम्राट आहे आणि हा माझा काय आहे, हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, असा कुठलाही भाव त्यांच्या हृदयात आला नाही. जसं की हिरा कोळशाच्या खाणीत ठेवा तरी तो हिराच असतो, हिरा चिखलात ठेवा तरी तो हिराच असतो, हिरा मुकुटावरती लावा तरी तो हिराच असतो. तर जीवाचा स्थायी भाव हा हिऱ्याप्रमाणे आहे. आपण भगवंताचा नित्य शाश्वत सेवक आहे, हा आपला काय आहे, स्थायी भाव आहे. मग भौतिक प्रकृतीच्या कृपेनं किंवा आपल्या पूर्वजन्माच्या पुण्याईनं किंवा गुरु वैष्णवांच्या भगवंतांच्या कृपेनं आपल्या आयुष्यात तथाकथित भौतिक सुख आली काय आणि नाही आली काय काही फरक पडत नाही. आली तर ती भगवंतांना स्मरून त्यांना अर्पण उपभोगा. त्याच्यामध्ये लालसा ठेवू नका. लालसा सदैव भगवत चरणाची असावी. त्यापेक्षा कमी किंवा अधिक भौतिक सुखांची आवश्यकता नाही. अधिक भौतिक सुखे स्वीकारल्याने मनुष्य भौतिक अस्तित्वाच्या दुःखात स्वतःला अधिकाधिक बद्ध करतो. जर अधिक भौतिक सुख आपण स्वीकारायला लागलो तर मनुष्य काय करतो, भौतिक अस्तित्वाच्या दुःखात स्वतःला अधिकाधिक बद्ध करतो. कारण भौतिक सुख जेवढे तुम्ही स्वीकाराल तेवढेच काय होणार, तुमचे क्रियांचे परिणाम होणार आहेत. मग तेवढंच आपण गर्तेमध्ये अडकणार आहोत. कारण कोणतेही भौतिक सुख हे रिॲक्शन शिवाय येत नाही. जसं की कुठेतरी अभाव झाला तरच त्याचा कुठेतरी काय दिसतो, प्रभाव दिसतो. लक्षात, कुठेतरी अभाव झाला तरच प्रभाव दिसतो. जसं की 8 महिने समुद्राचं पाणी सूर्य काय घेतो, शोषून घेतो. म्हणजे समुद्रामध्ये कुठेतरी पाण्याचा काय होतो, अभाव होतो. त्यावेळेला पावसाळ्यात आपल्याकडे पाऊस पडतो, त्याचा प्रभाव दिसतो. तसंच आहे. कारण ऊर्जेचं सूत्र आहे की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉयड, इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ऊर्जा जी आहे ती कधीच उत्पन्न करता येत नाही किंवा ऊर्जा कधीच नष्ट करता येत नाही. ऊर्जा केवळ एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात बदलता येते. जसं की इलेक्ट्रिसिटी ही ऊर्जा आहे, वीज, ती आपण कायनेटिक एनर्जीमध्ये बदलली. कायनेटिक म्हणजे मोशन एनर्जी, फिरणार. कायनेटिक होंडा गाडी असायची पूर्वी. कायनेटिक म्हणजे फिरणार, चालतं फिरतं. ही आहे इलेक्ट्रिक वीज, पण ती आपण कशात बदलली, उपकरण वापरून गतिमय ऊर्जेमध्ये बदलली. तसंच वीज जिथं उत्पन्न होते तिथं सुद्धा ती काय आपोआप आली नाही. तिथं जळ साठवून ठेवलं गेलं. त्याच्यामध्ये स्टॅटिक एनर्जी त्याला म्हणतात. काय म्हणतात, स्टॅटिक एनर्जी. म्हणजे आपण बघतो बघा, भूस्खलन झालं म्हणजे ती काय होती, स्टॅटिक एनर्जी, काहीतरी कारणानं रोखून होती. वृक्षवल्लींची आपण तोड केल्यामुळे ती स्टॅटिक एनर्जी तिथून निखळली आणि भूस्खलन झालं. तसंच धरण बांधतो म्हणजे आपण पाण्याची ऊर्जा जी आहे ती साठवून ठेवतो आणि मग ती प्रवाहित करून त्याच्यातनं वीज निर्माण होते. वीज आपोआप निर्माण होत नाही, कुठची तरी एनर्जी कुठच्या तरी दुसऱ्या एनर्जीमध्ये कन्व्हर्ट केल्यामुळे वीज निर्माण होते. तसंच जर आपण भौतिक सुख अति प्रमाणात भोगायला सुरुवात केली तर भौतिक सुखांपासून उत्पन्न होणारे कुठेतरी अभाव पण आपल्या जीवनामध्ये एक ना एक दिवस येणार. जर भौतिक सुखांचा प्रभाव जर आपण त्या भौतिक भावनेतनं उपभोगायला सुरुवात केली तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये त्या भौतिक सुखापासून उत्पन्न होणारे अभाव सुद्धा आपल्याला दुःखकारक ठरणार आहेत. तर तुम्ही बऱ्याच वेळा म्हणता की तत्वज्ञान खूप आहे. तत्वज्ञानच आहे ना, कथा आहेत भगवंतांच्या, पण गीता भागवत हे काय आहे, तत्वज्ञानच आहे. आणि हे तत्वज्ञान तत्वता जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंतांच्या बद्दल प्रेम उत्पन्न होणार नाही. तत्वज्ञान हृदयापासून कळलं पाहिजे. भगवंत कोण आहेत हे हृदयापासून कळले पाहिजे. तेच सांगतात या श्लोकात, देवी देवता कोण आहेत, पितर कोण आहेत, इतर जीव कोण आहेत, विश्वाचे कार्याचे संचालक कोण आहेत आणि विश्वाचा निर्माता, उत्पत्तीकर्ता आणि त्याचा मालक कोण आहे ह्याचा फरकच माहीत नसल्यामुळे सगळं काय आहे, भ्रम आहे.
का माहीत नाहीये? कारण प्रत्येक जण स्वतःच्या मनाला वाटेल तशी फुगडी घालतोय. प्रत्येक जण या आज सनातन धर्मामध्ये स्वतःच्या मनाला वाटेल तशी गुरु शिष्य परंपरा तर कधीच लोप पावल्या, आणि ज्या काही जिवंत आहेत त्या गुरु शिष्य परंपरा स्वीकाराव्यात अशा गोष्टी हजारातल्या 999 लोकांना वाटत नाहीत. कारण अशी एखादी गुरु शिष्य परंपरा प्रामाणिक जर स्वीकारली तर आपल्या मूळ उद्देशावरती काय होईल? गंडांतर येईल असं त्यांना वाटतं. काय मूळ उद्देश आहे? कारण ते स्त्रिया, संपत्ती, शक्ती आणि संतान असा भौतिक लाभ व्हावा या इच्छाने प्रवृत्त झालेले असतात. मूळ इच्छा काय आहेत? ह्याच आहेत की आपल्याला कशा सुंदर स्त्रिया मिळतील, 1 नाही तर 2 मिळतील, 2 नाही तर 4 मिळतील, संपत्ती आपल्याकडे कशी भरपूर येईल, शक्ती कशी, पॉवर कशी येईल, आणि आपली संतती म्हणजे 2 प्रकारची असते. एक आपल्या रक्तापासून निर्माण होते ती, आणि दुसरी संतती म्हणजे आपले अनुयायी किंवा शिष्य म्हणूया, बरोबर की नाही? हे सगळे लोक आपले अनुयायी गोळा करण्यामध्येच काय असतात? बिझी असतात ना. काय पुढारी म्हणा किंवा अजून कोणी म्हणा, साधू संत जे काय बंधू आहेत ते जास्तीत जास्त आपले अनुयायी कसे होतील ह्याच्या मागेच गर्क असतात. तर अधिक धन, अधिक स्त्रिया, खोटी प्रतिष्ठा या अशा मागण्या संसारात प्रवृत्त असणाऱ्या मनुष्याच्या असतात. जो संसारात अत्यंत आसक्त आहे, कुटुंबासक्त आहे, देहासक्त आहे, असा जो व्यक्ती ज्यांना आजीवन कधीही भगवत भक्ती म्हणजे काय किंवा भगवंत कोण आहेत, भक्ती रसायन काय आहे याचा कधी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला नाही, कोणत्याही प्रामाणिक आध्यात्मिक गुरुला जो शरण गेला नाही, त्याच्या हृदयात आणि त्याच्या मनात सदैव 24 तास केवळ आणि केवळ प्रपंचाचे विषय चालू असतात. आणि प्रपंचाचे विषय म्हणजे ग्राम्यकथा. ग्राम्यकथा म्हणजे अधिक धन कसं कमवायचं, अधिक स्त्रिया कशा उपभोगायच्या, खोटी प्रतिष्ठा कशी मिरवायची, या अशा मागण्या संसारात प्रवृत्त असणाऱ्या मनुष्याच्या असतात. कारण त्या मनुष्याला भगवान विष्णूंच्या पूजेपासून काय लाभ होतो याची माहिती नसते. हेच मूर्ख लोक अशा प्रकारचं काय करतात? स्तोम माजवतात. कारण भगवान श्री विष्णूंच्या, भगवान श्री कृष्णांच्या उपासनेमध्ये काय लाभ आहे आणि जो शाश्वत लाभ आहे त्याची त्यांना सुतराम कल्पना नसते. विष्णू पूजेमुळे मनुष्याला या जीवनात आणि मरणोत्तर जीवनात लाभ प्राप्त होऊ शकतो. परंतु हे सिद्धांत विसरून जे मूर्ख लोक अधिक द्रव्याच्या, अधिक स्त्रियांच्या आणि अधिक मुलांच्या किंवा प्रजेच्या मागे लागले आहेत, ते विविध देव देवतांची पूजा करतात. जीवनाचा उद्देश जीवनातील दुःख नष्ट करणे हा आहे, ती दुःख वाढविणे हा नाही. जीवनाचा उद्देश काय आहे? या जीवनातील जी दुःख आहेत, प्रमुख 7 प्रकारची दुःख आहेत: जन्म, मृत्यू, जरा, व्याधी आणि त्रिविध प्रकारचे ताप, जे या नवदुर्गेच्या आता उत्सव चालू आहे 9 दिवसांचा दुर्गा मातेचा. तिनं हातात त्रिशूळ धरलेला आहे. त्या त्रिशूळाची 3 टोकं म्हणजे 3 प्रकारचे ताप: आध्यात्मिक क्लेश, आदि भौतिक क्लेश आणि आदि दैविक क्लेश. तर ह्या मूर्ख लोकांना माहित नसतं की दुर्गा देवी जी आहे, दुर्ग म्हणजे किल्ला, किल्ला म्हणजे जेल, आणि जेलमध्ये जिथे कैदी बंदिस्त असतात, आणि त्याची अधिष्ठात्री देवता जेलर म्हणजे कोण आहे? दुर्गा देवी. आणि ह्या सगळ्या जेलमध्ये असलेल्या कैद्यांवरती अंकुश ठेवण्यासाठी तिच्या हातात काय आहे? तिने धारण केलाय त्रिशूल. त्याला 3 टोके आहेत. आणि ती जे भौतिक कामनांनी ललाहित असतात असे असुरी वृत्तीचे लोक, जे तिच्या पायाखाली ती अशी असते ना, बस भले जरी आपण तिचं पूजन केलं, तिला शरण गेलो, तरी ती काय करणार आहे? कारण ती काय सांगते ह्या कृतीतनं की तुम्ही कोणाला शरण जा? भगवंताला शरण जा. तुम्ही भले मला जरी शरण आलात तरी काय उपयोग होणार नाही, तुम्ही भगवंतांना शरण जा. कारण हा माझ्या पायाखाली जो महिषासुर मर्दिनी म्हणतात ना तिला, हा महिषासुर जो आहे हा आसुरी वृत्तीचं द्योतक आहे. आणि आपण आसुरी वृत्तीची वृत्ती घेऊन भले जरी भगवान शंकर, पार्वती मातेला भजलं किंवा ब्रह्मदेवांना भजलं किंवा इतर देवी देवतांना भजलं, तरी त्याचा काही लाभ होत नाही. हे आपण अनेक पुराणातील इतिहासावरनं समजू शकतो. इतिहास म्हणजे इत्यंभूत माहिती ज्याच्यामध्ये आपल्याला मिळते, जो सत्य वृत्तांत आहे त्याला काय म्हणतात? इतिहास. आपण पाहिलं हिरण्यकश्यपूनं कित्येक हजार वर्ष तपश्चर्या केली, रावणानं घनघोर तपश्चर्या केली भगवान शंकरांची, हिरण्यकश्यप ब्रह्मदेवांची, प्रसन्न केलं त्यांनी. परंतु काय लाभ? शाश्वत लाभ झाला का? काहीच शाश्वत लाभ झाला नाही. अत्यंत बिकट अवस्थेमध्ये त्यांना काय पत्करावा लागला? मृत्यू पत्करावा लागला. की किंबहुना त्यांनी जवळजवळ अमरत्वाचे वर काय केले होते? प्राप्त केले होते. म्हणजे हे सगळ्यात बेस्ट
बेनेडिक्शन ज्या देवी देवता देऊ शकतात ते बेस्ट बेनेडिक्शन म्हणजे वर प्राप्त करून सुद्धा हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष आणि रावण कुंभकर्ण यांच्यासारख्यांची अवस्था काय झाली, अतिशय दारुण झाली. आणि जीवनभर सुद्धा ते सदैव तणावामध्येच जगले. कधी जीवनभर सुखानं जगले का? नाही. एवढं सगळं ऐश्वर, संपत्ती, सम्राटपद असताना सगळ्या देवी देवता नुसत्या भोयांच्या हालचालीनं काय करत होत्या? थरथर कापत होत्या. यांच्या नुसत्या भोयांच्या हालचालीनं काय करत होत्या? देवी देवता थरथर कापत होत्या. म्हणजे आपण म्हणूया देवी देवता पाणी भरत होत्या घरी त्यांच्या, असं म्हटलं तरी वावगं ठरणार. असंही असताना आयुष्यभर काय झालं त्यांना? अतिशय तणावामध्ये, अतिशय भीतीमध्ये, अतिशय चिंतेमध्ये जीवन कंठावं लागलं आणि सरते शेवटी मृत्यू पण अतिशय काय झाला? महाभयानक असा आला. त्यामुळे जे भगवान श्री विष्णू, भगवान श्री कृष्ण, राम यांची उपासना सोडून इतर ह्या देवी देवतांची जे उपासना करतात त्यांची उपासना पद्धती पण काय असते? अतिशय घोर स्वरूपाची असते, म्हणजे क्लेशदायक असते उपासना पद्धती. आणि त्यातून प्राप्त होणारे फळ सुद्धा काय असतं? घोर क्लेश देणारच असतं. कारण बुद्धी ठीक होत नाही ना अशा उपासनेनं. जी मती जी आपले ना तिच्यामध्ये नीती येत नाही. त्यामुळे हे अशा प्रकारचे जे भोग आहेत किंवा अशा प्रकारे देवदेवतांची पूजा जी आहे ती दुःखे वाढवण्यातच भर घालते. भौतिक सुखाकरता देवतांकडे जाण्याची आवश्यकता नाही, कारण देवता तर भगवंतांचे दास आहेत. आपल्याला गोवर्धन लीलेतनं भगवंताने हे स्पष्टपणे सांगून दिले आहे की परंपरागत नंदगावमध्ये इंद्रदेवाची पूजा केली जायची अनादी काळापासून. का तर इंद्रदेव जर प्रसन्न झाला तर आपल्यावरती काय करेल? योग्य प्रमाणात पाऊस पाडेल. आणि म्हणून अनादी काळापासून इंद्रदेवाची उपासना. आणि ज्याला भगवान श्रीकृष्ण नंदग्राममध्ये अवतरले त्याला त्यांनी ह्या इंद्रदेवाच्या पूजेची प्रथा बंद केली. मग स्वतः भगवंताने जर देवी देवतांची पूजेची प्रथा बंद केली तर आपण दीड शहाणेच आहोत ना. अशा प्रथा हृदयाशी कवटाळून त्या जोपासतोय. कारण ह्या सगळ्या देवी देवता ज्या आहेत ना त्या शीघ्रकोपी आहेत. काय आहेत? शीघ्रकोपी. आणि शीघ्रकोपी मग तो जीव कोणत्याही देहात असू दे त्याच्यापासून 4 पावलं लांब राहिलंच बरं असतं. आदर सत्कार सगळ्यांचा करायचा. तर साप जातो एखाद्या समोरनं आणि तुमच्यामध्ये क्षमता नाही त्या सापाला मारायची, तर सापाला तुम्ही काय करणार? त्याची वाट देणार आणि बाजूला होणार, बरोबर की नाही? तर सगळ्या देवी देवता ज्या आहेत त्या भले जरी अल्पशा तपश्चर्याने किंवा घनघोर तपश्चर्या, काय देवता प्रसन्न घनघोर तपश्चर्या लागते, बरोबर की नाही? भगवंतच अल्पशा तपश्चर्यानं प्रसन्न होतात. जसं की बिभीषणानं केवळ दंडच घातला तर रावणाला 10 शिरे छाटून दिलेलं लंका भगवंताने काय केली? बिभीषण काय केलं? हे भगवंता मी तुम्हाला शरण आलोय, बस, दॅट्स ऑल. म्हणजे भगवान शंकरांना जे आशुतोष म्हणतात ते पण आशुतोष ही संकल्पना किंवा ही संज्ञा केवळ देवी देवतांच्या कक्षेपुरतीच मर्यादित आहे. त्याच्या पलीकडे जी कक्षा आहे परब्रह्माची त्याच्यामध्ये ही संकल्पना अस्तित्वात नाही. कारण त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं भगवान श्रीकृष्ण काय आहेत? कृपामय आहेत, करुणामय आहेत. पण आपण कोण शरणच जात नाही त्यांना. आपण कोण शरण जात नाही. शरण जाऊन बघा. आणि त्याच्यासाठीच आपलं जीवन आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. तर तेच सांगतात ते भौतिक सुखाकरता देवतांकडे जाण्याची आवश्यकता नाही, कारण देवता तर भगवंतांचे दास आहेत. देवता कोण आहेत? भगवंतांचे दास आहेत, सेवक आहेत. जसं की एखाद्या ऑफिसमध्ये एखादा सीईओ असतो, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, आणि त्याच्या हाताखाली हजारो कर्मचारी असतात. लक्षात? तर त्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरकडे आपलं जर डायरेक्ट संबंध असतील तर त्याच्या हाताखाली असलेल्या चपरापासून क्लास 1 ऑफिसर पर्यंत सगळीकडे आपलं निवेदन घेऊन फिरायची गरज आहे का? जर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर बरोबर आपलं संबंध असतील चांगले तर आपण आपलं निवेदन डायरेक्ट त्यांच्याकडे दिलं की मग मधली सगळी शृंखला काय होते? गरज नाही, त्याची गरजच नाही, आवश्यकता नाही. तसेच ह्या सगळ्या देवी देवता ज्या आहेत ह्या भगवान श्रीकृष्णांच्या हाताखाली ह्या सृष्टीचं सृजन कार्य आणि सुरळीतपणे पालनपोषण व्हावं यासाठी भगवंतांनी नियुक्त केलेले कोण आहेत? इतर कर्मचारी आहेत.
म्हणून पाणी, प्रकाश, हवा इत्यादीच्या रूपाने जीवनाच्या गरजा पुरविण्यास ते कर्तव्यबद्ध आहेत. आणि या सगळ्या देवी देवता तुम्ही त्यांना भजा किंवा नका भजू. काय सांगतात भगवंत इथे? ह्या सगळ्या देवी देवता 33 कोटी 33 प्रकारच्या देवी देवता ह्या सृष्टीचं सृजन आणि पालन कार्य आणि संहार कार्य करण्यासाठी काय आहेत? कटिबद्ध आहेत. कारण ती त्यांची जॉब रिस्पॉन्सिबिलिटी आहे. भगवंताने त्यांना त्या त्या पोस्टवरती नियुक्त केलेलं आहे. ह्या देवी देवता सगळ्या पोस्टवरती आहेत. त्या पोस्ट आहेत. आपल्यासारखेच सामान्य जीव आहेत ते. आत्मा ज्या तत्वामध्ये येतो, पराप्रकृतीमधलेच हे सगळे जीव आहेत. त्यांनी फक्त देह कोणाचा धारण केलाय? देवांचा. ते परब्रह्म परमतत्व नाही, भगवान श्रीकृष्ण आहेत. आपण जसे भगवंतांचे अंश आहोत तसेच जीव तत्वामध्ये कोण येतात? ह्या सगळ्या देवी देवता येतात. आणि मग जीव तत्वामध्ये जे कोण आहेत त्यांच्या हृदयामध्ये सदैव काय असतं? एक सूक्ष्म देह धारण करतात. ते कोणता? मन, बुद्धी आणि अहंकार. तसंच ह्या देवी देवतांना भले जरी आपल्यापेक्षा सुप्रियर देह असला तरी त्यांच्या हृदयामध्ये एक सूक्ष्म देह असतो, तो म्हणजे मन, बुद्धी, अहंकार. आणि त्यामुळे त्या मत्सर करणे, द्वेष करणे, क्रोध करणे, कपट करणे या सगळ्या गोष्टीमध्ये पारंगत आहेत. मग मला सांगा, अशा प्रकारे जर ह्या सगळ्या देवी देवता कटिबद्ध असतील पाणी, प्रकाश, हवा इत्यादी रूपाने जीवनाच्या गरजा पुरवण्यासाठी, तर त्यांना भजायची काय आवश्यकता नाही आहे. त्यांचा योग्य यथोचित सन्मान केला पाहिजे निश्चितच. पण मूळ तत्व बाजूला ठेवून, जसं की त्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांकडे आपण किती फाईल नेऊन आपटली तरी जोपर्यंत बॉस साईन करत नाही तोपर्यंत त्या फाईलचा काय उपयोग नाही. तसंच आहे ते. मनुष्याने कठीण परिश्रम करावेत आणि आपल्या अस्तित्व रक्षणार्थ कठीण श्रमाच्या फळांनी भगवंतांची उपासना करावी. आणि जीवनाचा उद्देश तोच असावा. माणसाला आळशी बनायचं सांगितलं नाही. प्रभुपाद स्वतः काय सांगतायत? मनुष्याने कठीण परिश्रम करावेत. तुम्हाला माहिती का, मागे एकदा मी प्रवचनात सांगितलं होतं, 1929 साली प्रभुपादांकडे त्या काळातली भारतातली सगळ्यात श्रीमंत काय कॉस्टली काय होती? गाडी होती, 4 व्हीलर. बरोबर की नाही? म्हणजे प्रभुपाद खूप मेहनत केली. तुम्हाला माहित नाही, प्रभुपाद घरापासून बायका मुलांना सोडून केवळ आपलं प्रोफेशन करण्यासाठी 2-2, 4-4, 6-6 महिने भटकंतीवरती असायचे. कुठेतरी डॉर्मेटरीमध्ये राहायचे, कुठेतरी मिळेल तिथं प्रसाद ग्रहण करायचे आणि आपला प्रपंच चालवायचे. म्हणजे प्रभुपादाने खूप मेहनत केली आणि मरेपर्यंत मेहनत केली. म्हणून तर आज आपण भाग्यवान ठरलो ना. हे आपल्याला भाग्य का मिळालं? कारण प्रभुपाद जर आळशी असते तर आपल्याला हे आज मिळालं नसतं. म्हणून प्रभुपाद सांगतायत मनुष्याने कठीण परिश्रम करावेत. जोपर्यंत तुमच्यामध्ये क्षमता आहे तोपर्यंत तुम्ही कठीण परिश्रम करा आणि आपल्या अस्तित्व रक्षणार्थ कठीण श्रमाच्या फळांनी भगवंतांची उपासना करावी. आपल्या अस्तित्वाचं रक्षण व्हावं म्हणजे आपलं अस्तित्व काय आहे? भगवंतांची भक्ती. हेच आपलं काय आहे? अस्तित्व आहे. ते हृदयात सदैव शाश्वतरित्या सुदृढपणे. मग ठीक आहे, खूप सुंदर घर बांधा, मोठं एसी पॉइंट काढून ठेवा. कधी कृपा झाली तर एसी मध्ये पण भक्तांना बसवता येईल. लालसा असली पाहिजे. भक्तांची सेवा मी चांगल्या पद्धतीनं करू शकेन. बरोबर की नाही? आज एवढं सुंदर घर भगवंतांच्या कृपेनं उभं राहिलं इथे वास्तू, आणि त्यामुळे आज आपल्याला सगळ्यांना इथं संधी लाभ मिळते ना. पण ते असं झालं का? त्याच्या मागे अपार काय आहेत? परिश्रम आहेत. नोबडी हॅज स्पॉन्सर्ड. काही लोकांना भ्रम असू शकतो हे इस्कॉन मध्ये आहेत त्यामुळे ह्यांना इस्कॉनकडनं काय घर बांधायला पण पैसे मिळाले असतील. सर, हे खूप अपार रात्रंदिवस केलेल्या मेहनतीचं फळ आहे. आणि त्याच्या मागे भावना काय असली पाहिजे की मला काय केलं पाहिजे? भगवंतांची सेवा करायची, भगवंतांच्या भक्तांची सेवा करायची आणि त्यांना कसं भक्तीसाठी पोषक पूरक वातावरण मला उपलब्ध करून देता येईल हा ध्यास असला पाहिजे. मग अशा प्रकारचे परिश्रम करायला काही अडचण नाही. मनुष्याने योग्य रीतीने भगवंतावर श्रद्धा ठेवून आपली व्यावसायिक सेवा सावधानतेनं करावी. आणि आता बघा, मी स्त्रीरोग तज्ञ आहे, तर कालच कोणतरी मला आमची चर्चा चालली होती MTP संदर्भात, संघशील बरोबर ना, गर्भपात करणे. बरोबर, आज ते स्त्रियांमध्ये फॅड आलेलं आहे. बाळ नको असेल, चला गेले डॉक्टरकडे आणि काय केला? स्वतःच्याच पोटच्या बाळाला ठार मारून टाकलं. तर तो मला विचारायला लागला की राम, तू गर्भपात करत नाहीस स्त्रीरोग तज्ञ? असं म्हटलं नाही करत.
कारण जर जीवाची हत्या करणं पाप आहे तर माणसाच्या अपत्याला ठार मारणं हे महापाप आहे ना. तो बौद्ध समाजाचा आहे, पण ही रिस्पेक्ट लक्षात ना. तरी म्हणतोय खूप तो रिस्पेक्टफुली बोलला राम. खरंच वाखाणण्यासारखं गुण आहे घेण्यासारखं. यू आर स्टिक अप टू युअर प्रिन्सिपल्स. तर आपल्या तत्वांना कधी मुरड घालायची नाही. कारण भौतिक कार्य करत असताना आपल्यासमोर बरेच प्रलोभनं येतात. तर स्त्री तज्ज्ञांसाठी MTP करणे किंवा गर्भपात करणे हे त्यांचं खरं ब्रेड अँड बटर आहे. जर करायला लागले तर दिवसाला 4-4 पण येतात केसेस. खरं ब्रेड अँड बटर आहे. त्याच्यावरती लाथ मारणे याच्यासाठी फार गट्स लागतात. आणि ते गट्स कुठून येतात? तत्वता भगवंतांना जाणल्यामुळेच गट्स येतात. भगवंतांना तत्वता जाणल्याशिवाय जर आपण भक्ती साधना भजन काही केलं, किती कथा ऐकल्या तरी काय उपयोग होणार नाही. आणि म्हणूनच प्रभुपादांनी कधीच कथा सांगितली. प्रभुपादांनी कित्येक लेक्चर्स काढून तुम्ही ऐका, सगळीचे सगळे लेक्चर्स ऐका. प्रभुपाद 30 कॅसेट रिपीटेडली 30 कॅसेट लावायचे. काय हे भौतिक जगत कसं दुःखाने भरलेलं आहे आणि आध्यात्मिक जगत कसं सुसुखम आहे. कित्येक लेक्चर्स. प्रभुपादांनी कधीच स्टोरी टेलिंग केली नाही. आणि म्हणून प्रभुपादांनी जी प्रथा पाडली की एक दिवसाला एकच श्लोक घ्या. प्रभुपादांनी कधीच भागवत कथा केली कधीच केली नाही. तुम्ही सांगा मला असले दाखवा प्रभुपादांनी केलेली भागवत कथा. प्रभुपादांनी एका दिवशी काय घेतलं? फक्त एकच, म्हणजे एका सत्रामध्ये एकच श्लोक. कारण प्रभुपादांनी जीवाचं अंतरंग पूर्णपणे बदलावं याच्यासाठी आजीवन मेहनत घेतली. आणि ते जीवाचं अंतरंग तत्वज्ञान तत्वता जाणल्यामुळेच बदलतं, अन्यथा बदलत नाही. आणि तेच सांगितले येते मनुष्याने योग्य रीतीने भगवंताला श्रद्धा ठेवून आपली व्यावसायिक सेवा सावधानतेने करावी. म्हणजे त्यामुळे तशी केलेली सेवा त्याला भगवत धामाकडे उन्नतीच्या मार्गावर जाण्याकरता क्रमशः प्रवृत्त करेल. हळूहळू. जसं प्रभूजी म्हणाले परवा मला सोमवारी लेक्चर झाल्यानंतर, प्रभू ऐकून असं वाटतं की हे असंच जीवन आपल्याला जगलं पाहिजे, पण पॉसिबल होत नाही. ठीक आहे, मी त्यांना आतमध्ये बसलो होतो आम्ही एकांतात. म्हटलं काळजी करू नका, तुमच्या हृदयात भाव आला तरी बस झालं. तेच सांगितलं क्रमशः. उचलली जीभ लावली टाळायला करायचं नाही. असं ते फल्गू वैराग्य होईल किंवा मर्कट वैराग्य होईल. बरोबर की नाही? मर्कट वैराग्य होईल. जर आपण भक्तीमध्ये राहिलो 30, 40, 50, 60 वर्ष आयुष्याची, तर हळूहळू काय हा ध्येय तर थकणारच आहे. आणि ध्येय थकणार, त्याबरोबर इंद्रिय काय होणार आहेत? शिथिल होणार आहेत. आणि इंद्रिय शिथिल झालीत आणि ध्येय थकलाय आणि ज्याच्या हृदयात 30, 40, 50 वर्ष ही फिलॉसॉफी आहे, तर तो एक ना एक दिवस काय होईल? क्रमशः कुठे प्राप्त होईल? हे जे अभिप्रेत आहे ह्या गुणांना प्राप्त होईल की नाही? पण ज्यानं कधी अभ्यासलंच नाही, हे कधी साधुसंग केलाच नाही, कधी भगवंताला जाणण्याचा प्रयत्नच केला नाही आणि आज जीवन नुसती इंद्रिय भोग भोगत राहिला, तर त्याला इंद्रिय शिथिल होऊ देत, देह काय होऊ देत? छिन्न विछिन्न होऊ देत, पण त्याच्या हृदयातील भौतिक कामना भोगण्याची इच्छा नष्ट होणार नाही. त्यामुळे त्याला भगवत धामाकडे उन्नतीच्या मार्गावर जाण्याकरता क्रमशः प्रवृत्त तो होईल. जेव्हा भगवान श्रीकृष्ण स्वतः ब्रजधामात राहत असत तेव्हा त्याने इंद्राची पूजा बंद केली. मग अशा याच्यात मी सांगितलं तुम्हाला. आणि त्याने ब्रजवासियांना असा आदेश दिला होता की त्यांनी आपल्या कार्यांच्या द्वारे भगवंतांची पूजा करून भगवंत रचना. म्हणजे प्रभुपादांची विचारसरणी आणि मी सांगत असलेली विचारसरणी किती जुळते बघा. तेच उदाहरण मी तुम्हाला अगोदरच्या पॅराग्राफमध्ये दिलं. पुन्हा एकदा सांगतो की मी वाचलं नव्हतं, कधी काही वाचलं असेल 15-16 वर्षापूर्वी. त्यांनी आपल्या कार्यांच्याद्वारे भगवंतांची पूजा करून भगवंतांवरती श्रद्धा ठेवावी हा आपल्याला काय दिला? उपदेश दिला. कोणी दिला? जे आदिगुरु आहेत. कोण? भगवान श्रीकृष्ण. त्याने स्वतः आपल्याला सांगून दिलंय की कोणत्याही देवी देवतांची पूजा करण्याची गरज नाही. देवी देवतांचं कर्तव्यच आहे ह्या सृष्टीच्या पालनपोषणासाठी, निर्मितीसाठी आणि संवाहरण करण्यासाठी जे काय आवश्यक गोष्टी आहेत त्या त्याने पुरविल्याच पाहिजेत. त्याने आपल्या कार्यांच्याद्वारे भगवंतांची पूजा करून भगवंतांवर श्रद्धा ठेवावी. भौतिक लाभाकरता अनेक देवतांची पूजा करणे म्हणजे परिणामी धर्माची विकृत अवस्था आहे. विकृत अवस्था आहे धर्माची. हा धर्म नाही, ही धर्माची विकृत अवस्था आहे. मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थित करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यास स्वतःला समर्पित करू शकतो.
भले जरी इतर देवीदेवतांची उपासना करायला तुम्ही गेले तर त्याला लागणारी बुद्धी, त्याला लागणारी शक्ती कोण प्रदान करतात आपल्याला? भगवान श्रीकृष्ण आपल्याला देतात. का देतात? की असू दे, चला हे करतोय मूर्खपणे. आतल्या श्लोकात त्याने सांगितले का कामस्य ते ऋतज्ञान प्रपदन्ति, म्हणजे ज्यांचे हृदय काम वासनाने भरले, म्हणजे ह्या देवी देवतांकडून प्राप्त होणारे वर सुद्धा देण्याचं कार्य कोण करतात? त्याच्या पुढच्या श्लोकात सांगतायत, अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो, परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करत असतो. काय सांगताय? भले जरी तुम्ही देवी देवतांना तुमच्या कठोर तपश्चर्याने प्रसन्न केलात तरी त्या देवी देवता जे तुम्हाला काय देतात? भौतिक वर देतात. ते सगळे वर कोण अंततः देतो? मी देतो, म्हणजे भगवान श्रीकृष्ण देतात. मग कशाला असं, म्हणजे जर लिफ्ट आपल्या समोर आहे आणि आपल्याला 25व्या माळ्यावर जायचंय तर जिना चढून जायचं? जो मूर्ख व्यक्ती आहे तोच 25व्या माळ्यावरती जिना चढून जाईल. लिफ्ट आहे. भगवंतांना डायरेक्ट शरण व्हा. भगवान श्रीकृष्णांची सेवा पूजा करा, भक्तिभावानं नामस्मरण करा, अर्चन करा, पूजन करा, वंदन करा, कीर्तन करा, श्रवण करा, आत्मसमर्पण करा. अल्टिमेट स्टेज जी आहे भक्तीची, आत्मसमर्पण, सर्वस्वाची होळी करून भगवंतांना अर्पण करणं. बस, माझं शिल्लक काहीच नाही देवा. भगवंता मला कशाची लालसा नाही. जसे अवधूत दत्तात्रय भगवंत सांगतात आपल्याला, यदू महाराजांना, की मला कशाची लालसा नाहीये, ना मला इच्छा आहे, ना कामना आहे, ना काय, सगळ्यांची होळी करून टाकली मी. आणि त्यामुळे मी स्वच्छंदपणे अतिशय आनंदानं काय करतोय? स्वतःच्या इच्छेनं भ्रमण करतोय. कसला लवलेश मात्र मला चिंता नाही, मला दुःख नाही, क्लेश नाही, काही नाही, बिलकुल नाही. आणि हीच मुक्त अवस्था आहे आणि ही जिवंतपणे आपण अनुभवू शकतो. भले जरी आपण कुटुंबावस्थेमध्ये असलो तरी सुद्धा आपण व्यक्ती म्हणून काय आहोत? स्वतंत्र आहोत. आणि आपल्या हृदयाला ज्याला हे तत्वज्ञान पटेल आणि त्या हृदयाला पटलेल्या तत्वज्ञानाप्रमाणे आपण जर आपण जीवन आपण आचरण आपलं केलं तर आपण अंततः, भले बाह्यात काही लोकांना वाटेल की हा प्रपंचामध्येच आहे, कामधंदा नोकरी चाकरी करतोय, तो भोंदू फकीर बनून फिरण्यापेक्षा तर बरं आहे. हृदयांतरी भगवंतांचं काय करा? रसास्वादन करा, त्यांच्या प्रीतीचं रसास्वादन करा आणि आहेत ती प्रपंचाची कर्तव्य करा. तुकाराम महाराज पण हेच सांगितले, कुळधर्म करावा नेटका. म्हणजे जो कुळधर्म आहे, आपल्याला जन्मानुसार जे काय कर्तव्य विधिलिखित मिळाले ते नेटक्यापणे करावेत आणि भगवंतांचं भजन करावं. अशा प्रकारच्या धार्मिक क्रियांचे खंडन श्रीमद भागवतात कैतव धर्म असे म्हणून केले आहे. कैतव धर्म लक्षात ना, की जो धर्म अर्थ काम मोक्ष ह्या चतुसूत्रीमध्ये गुंफलेला आहे, त्याला कैतव धर्म म्हणतात. म्हणजे कुठंतरी काहीतरी काय आहे? इच्छा आहे हृदयामध्ये. अशा प्रकारच्या जगात सर्वांनी अनुसरण्याचा फक्त एकच धर्म आहे आणि तो धर्म म्हणजे भागवत धर्म. भागवत धर्म म्हणजे भगवान श्रीकृष्णांची सर्वतोप्रकारे सेवा पूजा. बाय युअर वर्ड्स, बाय युअर थॉट्स, बाय युअर ॲक्शन्स, बाय युअर विल्स, सर्वतोप्रकारे. म्हणजे आपले काय म्हणतो? काया वाचा मन इंद्रिय, कायन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमी अद्यम सकलम परस्मै नारायण इति समर्पयामी. हा भागवत धर्म आहे. आपल्याकडे जे जे काय आहे उपलब्ध त्या सगळ्या प्रकारचा उपयोग कुठे करायचा आहे? केवळ भगवान श्री हरींना, श्री नारायणांना, भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी करायचा आहे. तो धर्म मनुष्याला सर्वश्रेष्ठ पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांची आराधना करण्यास शिकवितो, इतरांची नव्हे. आणि ह्या धर्माचा जर आपण थोडाफार जरी अभ्यास केला प्रामाणिकपणे तर हा धर्म पूर्णपणे काय शिकवतो आपल्याला? केवळ आणि केवळ भगवान श्रीकृष्णांची आराधना करण्यास शिकवतो. बरोबर की नाही? केवळ आणि केवळ भगवान श्रीकृष्णांची. बघा, आपली सगळी संत परंपरा काढून बघा, त्यांनी लिहिलेले अभंग वाचून बघा, अभ्यासून बघा. त्यांनी विठ्ठलाशिवाय दुसरं कोणाचंही भक्तिभजन सांगितलं नाही. आणि विठ्ठल हे कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. विठेवर उभे राहिले म्हणून भगवान श्रीकृष्ण नाव काय पडलं? विठ्ठल. ते इथं आज आपण थांबूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद भागवतम की, श्री राधा श्याम सुंदर भगवान की, निताय गौर प्रेमानंदे, जगत गुरु श्रील प्रभुपाद की.